नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, तुम्ही जो यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर प्रतिसाद दाखवताय त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार। आणि तुम्ही सर्वजण एक व्हिडिओची डिमांड करत होता की सर महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे किंवा जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे MBBSचे असो, BMSचे असो किंवा BHMSचे जे काय कॉलेज आहे BDSचे, तर त्यांचा जो कॅटेगरी वाईज कट ऑफ होता तो काय, म्हणजे समजा जे कॉलेज घेतलं तर जे कॉलेजमध्ये जनरल कॅटेगरीचा तर मी सांगितलं आहे तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये, तर पण NT कॅटेगरीचा काय, OBCचा, ST EWS इतर कॅटेगरीचा काय कट ऑफ रँक होता तर ते सांगा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवला आहे। तर एक PDF प्रोव्हाइड करतो आणि त्या PDFमध्ये तुम्हाला सांगतो की त्या PDFमध्ये ते PDF तुम्हाला CET सेलवर भेटून जाईल। पण त्या PDFमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट MBBS, त्यानंतर प्रायव्हेट MBBS, त्यानंतर गव्हर्नमेंट BMS, प्रायव्हेट BMS, BHMS, BUMS, BVMS, त्यानंतर फिजिओथेरपी, OT टेक्निशियन, नंतर नर्सिंग, या सर्व ज्या फील्ड आहे मेडिकलच्या, त्यामध्ये महाराष्ट्रात समजा जो लास्ट कॅन्डिडेट होता त्या कॉलेजला लागलेला त्या कॅटेगरीचा त्याचा रँक दिलेला आहे आणि ते तुम्हाला मी सांगतो या PDFच्या माध्यमातून। आणि ते कसं रीड करायचं आहे ते पण सांगतो। मिनिट फक्त ओके हां, तर बघा मित्रांनो, इथं दिलं आहे ह्या PDFमध्ये की गव्हर्नमेंट समजा MBBSचे गव्हर्नमेंट, त्यानंतर एडेड कॉलेज जे काय ते, त्यानंतर आपल्याला MBBSचे गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज दिले, त्यानंतर मित्रांनो इथं MBBSचे प्रायव्हेट कॉलेजबद्दल दिलं आहे, त्यानंतर खाली BDS प्रायव्हेट, सर्व BMS जेवढे काय मेडिकलचे कोर्सेस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या प्रत्येक कॉलेज मेन्शन केलेलं आहे आणि प्रत्येक कॅटेगरी मेन्शन केलेली आहे आणि त्या कॅटेगरीचा जो लास्ट कॅन्डिडेट होता त्या कॅन्डिडेटचा कट ऑफ सांगितलेला आहे। बघा, आता एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला। समजा सर्वात पहिले आपलं GMC मुंबई, तर GMC मुंबईमध्ये कॅटेगरी दिली आहे बघा, वरती इथं मेन्शन केलेले असतं कॅटेगरी SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC EWS ओपन D1 D2 D3 फिजिकली हँडिकॅप EMKB आणि NRI। तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा वेगवेगळे जे रिझर्वेशन आहेत ते मेन्शन केलेले आहे आणि नंतर तो कॅन्डिडेट दाखवला आहे। समजा GMC मुंबईचा जो लास्ट कॅन्डिडेट, इथं फर्स्ट कॅन्डिडेट आणि इथं लास्ट कॅन्डिडेट दाखवला आहे बघा। GMC मुंबईचा SC कॅटेगरीचा जो लास्ट कॅन्डिडेट होता तर त्याचा AR होता 60,805 आणि त्याचे मार्क होते 554। तर असं प्रत्येक कॅटेगरीचं दिलं आहे बघा। समजा अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर टिळक मुंबईचा समजा एक आपण ST कॅटेगरीज कॅन्डिडेट घेऊ, लास्ट कॅन्डिडेट कोणत्या रँकचा होता तर त्या समजा इथं बघा टिळक मेडिकल कॉलेज, त्यानंतर ST कॅटेगरी आणि त्यानंतर फर्स्ट कॅन्डिडेट लास्ट कॅन्डिडेट तुम्हाला लास्टच बघायचं आहे। त्यानंतर इथं दिलं आहे का 2,06,95 आणि त्याचे मार्क्स होते किती, 421 मार्क्स होते। तर हे असं तुम्ही प्रत्येक कॉलेजचं बघू शकता आणि ही जी PDF आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी सर्वांनी नीट दिली त्यांच्या सर्वांसाठी उपयोगी। समजा MBBSमध्ये ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, BMS असो, BHMS असो, BDS असो, BVMS, BUMS, उनानी, त्यानंतर OT टेक्निशियन, फिजिओथेरपी आणि नर्सिंग, ह्या इत्यादी कोर्ससाठी ही PDF आहे आणि त्यात लास्ट कॅन्डिडेटचा आपल्याला रँक सांगितलेला। आणि मित्रांनो, हे जे PDF आहे मी एक टेलिग्रामवर ग्रुप तयार केला आहे, त्या ग्रुपला तुम्ही सर्वांनी जॉईन करा। त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करतो आणि तिथून तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता आणि आपला जो रँक आहे तो इथं चेक करा। आणि समजा प्रत्येक कॉलेजचा तुम्ही समजा रँक चेक करा की आपल्याला हे कॉलेज भेटतंय का नाही, म्हणजे आणि त्या रँकवरचे जे विद्यार्थी ते सर्व सेफ विद्यार्थी। आता एखाद्या कॉलेजचा आपल्या महाराष्ट्रातच घेतलं तर लास्ट GMC 38,000 रँकला भेटतंय, तर 38,000 वर्षे जे कंप्लीट म्हणजे जेवढे काही विद्यार्थी तेवढे सगळे कम्प्लिटली सेफ आहे, म्हणजे 100% त्यांना कोणतं GMC भेटेल जनरल कॅटेगरीबद्दल। तसं प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळं, SC कॅटेगरी समजा 1,30,000 पर्यंत लास्ट कॅन्डिडेट होता तर त्याच्यावरती जे विद्यार्थी त्यांना म्हणजे 100% MBBS भेटेल। त्यानंतर STचा 3 लाखापर्यंत, असं म्हणजे सर्व काही मेन्शन केलेले याच्यात, तुम्ही चेक करून घ्या। नंतर तो कट ऑफ रँक आहे ना, तो कॉलेजवर डिपेंड करेल। समजा जितके जास्त नवीन कॉलेज आले तितकं जास्त हा कट ऑफ रँक वाढत जाईल समजा। आणि जे कोणी विद्यार्थी समजा सेफ आहे तर त्यांच्यासाठी तर शुभेच्छा, पण जे काही विद्यार्थी बाउंड्रीवर आहे तर त्यांनी मला वाटलंच तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा की सर मला कोणतं GMC भेटेल का नाही, म्हणजे नवीन कॉलेज आल्यामुळे रँकमध्ये काहीतरी बदल होईल आणि ते मला सांगता येईल क्लिअरली तुमचा रँक जर तुम्ही मेन्शन केला असेल आणि कॅटेगरी मेन्शन केली असेल तर। परत काही विद्यार्थ्यांच्या इतर काही समस्या असेल तर त्या पण मला कमेंटमध्ये सांगत जा। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा। धन्यवाद।